ठाकरेंच्या शिवसेनेनंतर मनसेकडून सुद्धा आता मतदार यादी गोळाचं प्रेझेंटेशन होणार आहे। मनसेचा आज रंगशारदा सभागृहामध्ये मेळावा होतोय। आजच्या मेळाव्यात राज ठाकरेंकडून लावरे तो व्हिडिओ दाखवत प्रेझेंटेशन दिलं जाईल। आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा संध्याकाळी 5 वाजता मेळावा होणार आहे। 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चाबाबत विरोधकांची आज बैठक होतीये। दुपारी 12:30 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक होणार आहे। शरद पवार, राज ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बैठकीमध्ये सहभागी होतील। उद्धव ठाकरे देखील बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत। 1 नोव्हेंबरला विरोधकांचा निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा असणार आहे। 1 तारखेच्या विरोधकांच्या मोर्चाविरोधात गुणरत्न सदावर्तेंकडून डीसीपींची भेट घेण्यात आली आहे। निवडणुकीमध्ये विरोधकांची माती होणार म्हणून मोर्चा काढतायत असा टोला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी लगावला आहे। संमत नसलेल्या बाबींकरिता मोर्चा काढता येणार नाही, कारण मोर्चा हा भुक्यासाठी आहे का? मोर्चा हा ओल्या दुष्काळासाठी आहे का? मोर्चा हा बेरोजगारीसाठी आहे का? अरे हे की नाही, हे दळभद्री मोर्चा कशासाठी काढत आहेत? उद्या मृत्यू आहे दिसतंय तर आजपासून गवरायला लागलेत। हे निवडणुकीमध्ये हारणार आहेत, यांची राख होणार आहे, माती होणार आहे, म्हणून अगोदरच गवरण सुरू केलं। आम्ही उद्या मरणार आहोत रे, आम्ही उद्या मरणार आहोत रे म्हणून। मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार नावांची तपासणी करून योग्य ती दक्षता घ्या। राज्य निवडणूक आयोगाचे प्रशासनाला हे आदेश आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी आयोगाचे निर्देश आहेत। दुबार मतदार आढळल्यास त्याच्याकडून विहित नमुन्यामध्ये अर्ज घेतला जाईल। अशा मतदाराला उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे आरक्षण सोडत 11 नोव्हेंबरला निघणार आहे। इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकतेसह चिंतेचं वातावरण आहे। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकर आज पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत। जैन बोर्डिंग विक्री व्यवहार प्रकरणामधील दोषींवर कारवाई करण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे। आज सकाळी 11 वाजता धंगेकर तक्रार दाखल करणार आहेत। रवींद्र धंगेकर यांनी आपला आक्रमक पवित्रा जो आहे तो कायम ठेवलेला आहे। आज रवींद्र धंगेकर आपली तक्रार जी आहे ती दाखल करणार आहेत। दोषींवर कारवाईची मागणी त्यांच्याकडून केली जाईल। आज पोलीस ठाण्यामध्ये जात तक्रार दाखल त्यांच्याकडून केली जाईल। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये आज दोन्ही बाजूंना प्रतिज्ञापत्र सादर होणार आहे। गोखले बिल्डर आणि ट्रस्टी प्रतिज्ञापत्र दाखल करतील। आजच्या प्रतिज्ञापत्रामध्ये अधिकृतपणे व्यवहार मागे घेणार का याकडे लक्ष लागलंय। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये आज धर्मादाय आयुक्त निर्णय देणार आहेत। आज किंवा उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार आणि रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या छळाला कंटाळलेली 3-4 कुटुंब समोर आणणार असं म्हटलंय सुषमा अंधारे यांनी। परळीचा आकाश शोधला तसा फलटणचा आकाशही शोधला पाहिजे असं अंधारेंचं म्हणणं आहे। पत्रकार परिषदेमधून सुषमा अंधारे यांनी हे वक्तव्य केलंय। उद्या किंवा परवा मी अजून एक प्रेस कॉन्फरन्स करेल आणि नाईक निंबाळकरांच्या त्रासाने कंटाळलेले साधारण 3 ते 4 कुटुंब मी पुन्हा पुढे आले। यांचा आका कोण आहे तो आका शोधला पाहिजे। आपण परळीचा आका शोधलात, परळीच्या आकाला गजाआड केलं, फलटणचा आका सुद्धा शोधला गेला पाहिजे।